नमस्कार. यंदा मकर संक्रांतीचे वाहन काय? मकर संक्रांती पळणार की नडणार? 11 वर्षानंतरचा येणारा दुर्मिळ योग कोणकोणत्या राशींवरती परिणाम करेल? आपण याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मकर संक्रांत 2026चे वाहन, स्वरूप आणि राशी भविष्य आपण जाणून घेणार आहोत. 11 वर्षानंतर येणारा दुहेरी योग आणि महागाईच्या संकेताबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणत 14 जानेवारी रोजी बुधवारी मकर संक्रांती सर्व देशभर साजरी केली जाईल. मकर संक्रांती म्हणजे काय? मकर संक्रांतीला जेव्हा सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्याला मकर संक्रांती असे म्हटले जाते. तर मकर संक्रांती दिवशी होणारे हे मार्गक्रमण देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय स्थिरतेवर तसेच स्थितीवरती मोठा प्रभाव करणारे असते. मकर संक्रांतीचे यंदाचे वाहन आहे नंदा. नंदा ती संक्रांतीचे नाव असून तिचे स्वरूप अत्यंत प्रभावी आणि वेगवान असल्याचे दिसून येत आहे. संक्रांतीच्या विविध अवयवांवरून पुढील अंदाज वर्तवण्यात आला आहे. संक्रांतीचे वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे. घोडा हा वेगाचे प्रतीक आहे, तर सिंह हे पराक्रमाचे प्रतीक आहे. यामुळे जागतिक राजकारणात आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अत्यंत वेगाने घडामोडी होण्याचा अंदाज आहे. मकर संक्रांतीचा रंग कोणता आहे? यंदा मकर संक्रांतीच्या हातात गदा असून तिने पिवळे वस्त्र धारण केले आहे. गदा हे शिस्तीचे प्रतीक असल्याने प्रशासकीय कामात कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तर यंदा संक्रांत बसलेल्या स्थितीत आहे, जी व्यापारी वर्गासाठी सुरुवातीच्या अस्थिरतेनंतर काहीशी स्थैर्य देणारी असणार आहे. तर या दिवशी मकर संक्रांतीचा होणारा शुभाशुभ परिणाम आपण आता बघून घेणार आहोत. तसेच मकर संक्रांती दिवशी ही एकच गोष्ट आपण करावायची आहे, त्याचे पुण्य किंवा त्याचे फळ आपल्याला कायम प्राप्त होणार आहे आणि हे पुण्य या दिवशी केलेले दुप्पट असे प्राप्त होणार आहे. तर यंदा संक्रांतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल 11 वर्षानंतर मकर संक्रांत आणि षटतिला एकादशी ही एकाच दिवशी येत आहे. या दुहेरी योगामुळे या दिवशी तिळाचा वापर आणि त्याचे दान करण्याचे महत्त्व अनेक पटीने वाढले आहे. तर या दिवशी केलेले दान दुप्पट पुण्य देणारे ठरेल अशी धार्मिक श्रद्धा आहे. तर या दिवशी तिळाचे दान नक्की करावयाचे आहे. तिळाचे दान केल्याने आपल्याला सुख, समृद्धी, समाधान, ऐश्वर्य नक्की प्राप्त होईल. आता आपण पाहूया या संक्रांतीच्या काळामध्ये काय महागण्याची शक्यता आहे. तर यंदा संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केल्यामुळे आणि कस्तुरीचे लेपन लावल्यामुळे सुगंधी द्रव्ये, सोने, हळद, पितळ आणि कडधान्यांच्या म्हणजेच हरभरा डाळ इत्यादीच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच संक्रांतीचा प्रवास दक्षिण दिशेकडून उत्तर दिशेकडे होत आहे. त्यामुळे उत्तर भारतातील राज्यामध्ये विकासाची गती वाढून तिथे मोठ्या प्रकल्पाची घोषणा होऊ शकते. संक्रांतीच्या या ग्रहस्थितीच्या सर्व 12 राशींवर वेगवेगळा परिणाम होणार आहे. यानुसार मेष, मिथुन, सिंह, तूळ, धनु आणि कुंभ या राशींच्या व्यक्तीसाठी हा काळ प्रगतिकारक असणार आहे. त्यांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. तर वृषभ, कन्या, वृश्चिक आणि मीन या राशींना संमिश्र फळे मिळतील. मेहनतीनुसार यश प्राप्त होईल. तसेच कर्क आणि मकर राशीच्या लोकांनी या काळात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. लांबचा प्रवास शक्यतो टाळावा. तर अशा प्रकारे मकर संक्रांती आपण देखील मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरी करतो. तर यंदा 14 जानेवारी दिवशी आपण मकर संक्रांती अशीच साजरी करावयाची आहे. मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.